हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा रमण 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 हरि बोल सच्चिदानंद भगवान की जय जय महाराज की जय गुरुदेव ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आत्मिकी ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा ॐ नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वतं विद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु वने निवृत्तिदासु अवधारिणो आता अभिनव आविलासी जे चातुर्यार्थ कला कामिनी जे श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिया मधुर हृदय सद्गुरु जेने तारिमहा संसार गुरु मनोनि विशेषज्ञानरु विवेका विसर्ग उपस्थित जमलेले सर्व भगवंत भक्त संत महात्मे आदरणीय पूजनीय सन्माननीय गादीपति मधुकर महाराज लालचंद महाराज सिंह महाराज मधुकर महाराज माताकडे तुम्ही सर्व गुरु महाराज सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन करतो आणि आज आपण या ठिकाणी कशा निमित्त जमा झालो आपल्या सर्वांना जरी माहित असलं तरी वाक्याचं सांगणं कर्तव्य आहे. आजचा दिवस म्हणजे आपले निरात संप्रदायाचे आचार्य स्वर्गीय बाबूसिंग महाराज बनवाल यांचे प्रथम पुण्यस्मरण दिवस त्यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आणि त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमा एकत्र झालो आणि हा सत्संगाचा प्रवचनाचा कार्यक्रम त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला. बाबूसिंग महाराज यांनी पोलीस मध्ये नोकरी करत असताना आणि परमार्थ सुद्धा केला. वास्तविक पोलिसाचं जीवन म्हटलं आणि परमार्थ या दोन्ही 36च्या आकड्यासारखा आहे. तरी त्यांनी त्या पोलीस खात्यामध्ये राहून आणि एका साधूचं जीवन जगलं हे विशेष आहे आणि म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणार्थ पुण्यतिथी. सर्वसामान्य जीव मरतात त्यांचं वर्षच लागतो त्यांचं देव जन्माला येतात देवांची जयंती होते. देव अवताराला येतात त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात आणि संत महात्मे ज्या तिथीला जातात त्या तिथीला ते पुण्यवान करतात म्हणून त्यांची पुण्यतिथी. कारण संतपण हे मिळत नाही हाती हिंडता कपाटी राम. संतपण काही असं शिकल्याने मिळत नाही. संतपण काही असं बाजारात मिळत नाही. संतांचा तो महिमा बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही. बहुदुधा जरी झाली गाय म्हैस तरी काय होईल कामधेनु. हा महिमा आगात आहे. हा कळतो कोणाला? तुका म्हणे संत होऊनी संताची भजावे.
तरीच करावे तुका संत होणी संताशी बजावे. जेव्हा आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा न थोडे. आपण संत झाल्याशिवाय संतांचा महिमा आपल्याला कळणार. संत म्हणण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. विषय भोगाचा त्याग करावा लागतो. मनाच्या बुद्धीला मारावा लागतो. आणि अंतर्बाह्य युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि जगाशी युद्ध करावं लागतं आणि मनाशी इंद्रियांशी युद्ध करावं लागतं. आणि म्हणून संतत्व हे काही सहजासहजी येत नाही. या आपल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आज ज्ञानेश्वरीतल्या 18व्या अध्यायातील 1636 क्रमांकाची ओळी जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली त्यातला 18व्या अध्यायातला शेवटचा जो श्लोक आहे त्या श्लोकाला अनुसरून माऊलींनी दृष्टांत दिला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. धृतराष्ट्राने विचारलं की अरे कोण होता तो? संजय. की संजय विजय कोणाचा होईल? तेव्हा संजय म्हणाला की महाराज ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे आणि धनुर्धरा सारखा योद्धा आहे त्याच ठिकाणी विजय होईल. हा सिद्धांत पटवण्यासाठी त्यांनी दृष्टांत दिला की ज्या ठिकाणी चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे दिसे. ज्या ठिकाणी चंद्र आहे त्याच ठिकाणी चंद्रिका असते. ज्या ठिकाणी भगवान शंकर आहे त्याच ठिकाणी देवी पार्वती असते. आणि ज्या ठिकाणी संत आहे त्या ठिकाणी विवेक असते. पुढे ते सांगतात की प्रत्येक जीव तुम्ही आपण जे जन्माला आलोत ना, आपण जन्मापासून तर मरेपर्यंत आपली एकच अपेक्षा आहे. याचे यावत मनुष्य प्राणी असो की कुठलाही जीव असो प्रत्येकाला हाव कशाची असेल. कशाची हवा आहे बाबा? पैशाचं साधन आहे पण साध्य काय? सुख. पैसा साधन आहे. कशाचं साधन आहे की पैशाच्या मुळे मला सुख मिळेल. म्हणजे प्रत्येकाचं वाटतं का? प्रत्येकाला काय वाटतं? मला सुख मिळालं पाहिजे. पण सुख मिळतं का? कोण सुखी आहे? तुम्ही सुखी आहे म्हणा. तुम्ही सुखी आहे. तुम्ही सुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर वैरागी. दुख के कारण शुकदेव जीने उदरी माया. प्रत्येकाच्या मागे दुःख आहे. मग सुखासाठी जर रात्रीचे दिवस होतात, हाडाचे काढ होतात, रक्ताचं पाणी होतं, इमानदारीनं नाही बनलं तर बेईमानी करायची पण सुख मिळवायचं तरी सुख मिळत नाही. याला कारण काय? याला कारण असं आहे महाराज, आपल्याला सुख पाहिजे आहे पण सुख ज्या साथीमध्ये ज्या बाजारात ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणी आपण जात नाही. आपण सुख या नाशिवंत जगतामध्ये शोधतो. जगत मिथ्या ब्रह्म सत्य. जगतच जर नाशिवंत आहे, मिथ्य आहे, खोट आहे तर त्या जगतातल्या वस्तूपासून सुख मिळेल का मला? मृगजळाच्या पाठीमागे हरिण किती धावलं म्हणजे त्याची सुद्धा तहान भागेल नाही भागणार. तसं आपण मृगजळासारख्या विषयामागे किंवा पैशामागे ज्याला आपण आपल्याला भास आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळेल, त्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळेल आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो पण आपल्याला सुख मिळत नाही. शास्त्रकार सांगतात पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवः न पापस्य फलमिच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचं फळ आहे सुख. हे प्रत्येकाला हवं असं वाटतं पण पुण्य कर्म ज्या कर्मानं होतं ते कर्म मनुष्य करत नाही. आणि पापाचं फळ आहे दुःख. हे प्रत्येकाला नकोसं वाटतं पण पाप ज्या कर्मानं होईल असं कर्म केल्याशिवाय मनुष्य राहत नाही आणि म्हणून त्याला सुख भेटत. तर आपल्याला जर सुख पाहिजे तर आपण संसारामध्ये सुख शोधतो. संसाराचं संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. सुख नाही कोठे आल्या संसारी वाया हा वडी होऊ नका. कारण संसारच जर खोटा आहे, संसारच जर मिथ्या आहे तर संसार म्हणजे याचा अर्थ काय? संसार पाहला नाहीच. प्रपंच एक झाला होता
हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, हे कल्पांतीन घडे. हा एक स्वप्नासारखं जगत आहे, स्वप्न आहे, दीर्घ स्वप्न. हा संसार म्हणजे काय? संसाराची व्याख्या संसरती इति संसार, हा जो सरकत राहतो, जो बदलत राहतो, ज्याच्यामध्ये बदल होत राहतो, त्याला संसार म्हणतात. आणि या संसारामध्ये सुख नाही. मग कोणाला वाटत असेल की वा विषयामध्ये सुख होईल, पंच विषयामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, शब्द स्पर्श रूप रसगंध, पण विषयाचे विषय भोग करणारे संपून जातात, पण विषय संपत. भर्तृहरीनं त्याच्यावरती शिरा मारला. भर्तृहरीनं असा विचार केला होता अगोदर की विषयामध्ये सुख असेल, विषयामध्ये सुख असेल, पण त्याला जेव्हा कळालं तर त्याने आपलं राज्य आपल्या भावाला दिलं, विक्रमादित्यांना, आणि साधू म्हणून जंगलात गेले आणि त्याने वैराग्य शतक म्हणून एक ग्रंथ तयार केला. आणि त्याच्यामध्ये लिहिलं की भोग भोगत असताना भोगणारा संपून जातो, पण भोग काही संपत नाही. इंधने अग्नी निवाला, इंधने अग्नी तृप्त झाला, ऐसा कोणी देखील ऐकला. किती इंधन टाकलं म्हणजे अग्नी शांत होईल? होणारच नाही. माऊली म्हणतात विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख सेविता नसते. का विषयाचे कांदे वाटूनी त्या नाम अमृत ठेवूनी, ते अमृत रस घ्यायचे पिळवणी आणि अमर होणे. विषयाचे कांदे वाटले आणि त्याला तुम्ही म्हटलंय अमृत आहे, आपण हे पिऊ आणि अमर हो, कसं शक्य आहे? नाही. तसं विषयामध्ये मनुष्याला सुख भेटणार नाही असं वाटतं कोणाला, किंवा संततीमध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या बायकोमध्ये, आपल्या भावांमध्ये आपल्याला. पण संतांनी सांगितलं कोई तेरा न तू किसी का, सभी मतलब के है साथी, फंसा क्यों जाल माया के, काल सिर पे सवारी है, अगर है मोक्ष की बादशाह तो छोड़ दुनिया की आली. कोणाचे मायबाप, कोणाचे रंगवत, मृग जेव्हा जायला नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळाचे नाही कोणी. एकमेकाची आठवण आपल्याला काय येते, त्याच्यापासून आपल्याला काहीतरी आपला स्वार्थ प्राप्त होत होता, म्हणून त्याच्या आठवणीचे महाराज. त्याच्यापासून आपल्याला काहीतरी प्राप्त होत होतं. जर काही प्राप्त होत नसलं, स्त्री पतीवरती प्रेम करते, त्या पतीसाठी करते का? बायको पतीवर प्रेम करते, पतीसाठी करते का तिच्यासाठी करते? तिच्यासाठी करते. पुरुष पत्नीवर प्रेम करतो, त्याच्यासाठी करतो का तिच्यासाठी करतो? त्याच्यासाठी करतो. बाप मुलावर प्रेम करतो, त्याच्यासाठी करतो का मुलासाठी करतो? प्रत्येक जो एकमेकावर प्रेम करतो हा त्याच्या स्वतःसाठी करतो, दुसऱ्यासाठी नाही करत. जर इच्छा तृप्ती नाही झाली एखाद्या पत्नीकडून पुरुषाची, तर तो तिची डायव्हर्स करतो, तिला सोडून देतो. मुलांना जर बापाची इच्छा पूर्ण नाही केली तर बाप त्याला वेगळा काढून देतो. मग बापासाठी, मुलासाठी जर प्रेम असतं तर बापाला का त्याचा त्याग करा? पतीसाठी जर प्रेम आहे तर पत्नीचा त्याग का करावा? पण हे सर्व नाशिवंत आहे, अशाश्वत आहे, त्याच्यामध्ये सुख भेटत नाही. पण आपल्याला अज्ञानपणामुळे हे खरं वाटतं आणि म्हणून आपल्याला दुःखाची प्राप्ती होते. म्हणून माऊली म्हणतात की तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल तर गुरु तेच ज्ञान, त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र नेह विद्यते, ज्ञानासारखी या जगात कोणतीच वस्तू पवित्र. आणि ज्ञानाची किंमत महिमा असा आहे महाराज, पृथ्वी आणि तीर्थानि स्नान दानेषु फलम तत्फलम कोटी गुणेषु आत्मज्ञान समोपम. संपूर्ण पृथ्वीवरती फिरल्यानं, तीर्थ केल्यानं, त्या तीर्थांवरती दान केल्यानं, त्या तीर्थांवरती स्नान केल्यानं जेवढं पुण्य प्राप्त होईल त्याच्या कोटीपट पुण्य फक्त आत्मज्ञान मिळवल्यानं. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता. आणि म्हणून आत्मज्ञानाशिवाय आपल्याला जीवनात सुख भेटणार नाही. मग ज्ञान का पाहिजे? ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे विज्ञान, शाळेत ज्ञान,
काय नसतं ज्ञान? ज्ञान वेगळं आहे, पण ज्ञान म्हणजे पहावे आपण असे हे ज्ञान. हे ज्ञान तुम्हाला जोपर्यंत कळत नाही की मी कोण आहे आणि हे जगत काय आहे आणि ह्या ईश्वर कोण आहे आणि त्यांचा माझा काय संबंध आहे, ह्या जगताचा माझा काय संबंध आहे, हे जोपर्यंत तुम्हाला अनुभवाला येणार नाही तोपर्यंत जी वस्तूपासून आपल्याला विरक्ती होणार नाही. एखादी वस्तू ही वस्तू आहे, ही जर सत्य वाटत असते त्याच्याबद्दल आसक्ती आहे, पण जेव्हा अनुभवाला येतो काही वस्तू सत्य नाही, हे असत्य आहे, हा भ्रम आहे, अनायसितेचा त्याग होतो. तसे जगत हे मिथ्य आहे, जगत हे भ्रम आहे, आणि हे कळाल्यानंतर आपल्याला त्या जगतापासून वैराग्य निर्माण होतं. ज्ञानाशिवाय वैराग्य. आपण काय करतो? भक्ती करतो, पण ज्ञान प्राप्त करून घेत नाही, वैराग्य आपल्या जीवनात येत नाही. आणि चालले आपण तीर्थाला चालले, कीर्तनही चालू आहे, हरिपाठही चालू आहे, महाकीर्तनही चालू आहे, वारही चालू आहे. या भक्तीला काय म्हणतात? ही वांगुटी भक्ती. ज्या स्त्रीला मुलं बाळ होत नाही, ती स्त्री किती जणीत नटून फुटून राहिली तर समाजात तिला किंमत नाही. तिनं किती सोंग आणले, काय नपुसका पद्मित्रीचे सोहळे वांजेशी डोहाळे कैसे होती. वांझेला डोहाळे होणे नाही, तिला ते सुख प्राप्त होणे नाही, तसं माणसानं ज्ञान आणि वैराग्य ह्या दोन पुत्र झाल्याशिवाय ती भक्ती केली तर ती वांजोटी भक्ती. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? भक्ती करा आणि त्याच्याबरोबर ज्ञान सुद्धा प्राप्त करा. ज्ञानावरनं वैराग्य प्राप्त होतं. जेव्हा कळतं की हे आपल्याला नाशिवंत आहे, हे दुःखदायक आहे, म्हणजे त्याच्यापासून आपला त्याग, आपण त्याचा त्याग करतो. पण अलीकडे आम्ही अशा आसक्त झालेलो आहे महाराज, त्या सिगारेटच्या डबीवरती, त्या तंबाखूच्या पुडीवरती लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं? तंबाखू खाना शरीर के लिए हानिकारक है. कुठे कुठे बिच्छू, हा त्या बिच्छूकडे पाहतो, ते फोडतो, त्या हातावर ठेवतो. बिच्छू तरी तो त्याचा त्याग करतो. का? तर त्याला त्याचं यथार्थ ज्ञान नाही. ज्यावेळेस यथार्थ ज्ञान होतो त्यावेळेस त्याचा अनायसे त्याग होतो. आणि म्हणून हे ज्ञान कुठे मिळतं? तर गुरु तेच ज्ञान. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाया. पण आमची गोष्ट कशी आहे? तुका म्हणे कैसे गेले विसरणी खऱ्या देवाला विसरून जाताना चालले. घरामध्ये देव आराम नव्हता, त्या देव आणून ठेवता इकडे तिकडे म्हणतात. अरे देही देव आहे ऐसे वेद बोले. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. देवाचे मंदिर, जशी ऊसात साखर, जशी ऊसात साखर, तसा देहात ईश्वर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देहात चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देव देहात देहात, देव देहात देहात, गाहो जाता राऊळात. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. तुका म्हणे मोड
मीराबाई म्हणते मुझे सुन सुना आवत हासी पानी मेरी न कैसी आत्मज्ञान बिन नर भटकत है कहाँ मथुरा कहाँ काशी मोरे सुन सुना आवत हासी. आपल्या जवळ पडले वस्तू आहे पण आपण तिला अंतर्मुख होऊन पाहत नाही, बाहेर शोधतो. कसं आपल्याला सुख मिळेल? सुख तुमच्या जवळ आहे, सुख बाहेर नाही. आणि हे सुख आपल्या जवळ आहे कोण दाखवतं? सद्गुरू महाराज दाखवतात. आणि म्हणून माऊली म्हणतात गुरु तेच ज्ञान. या ठिकाणी गुरु आहे, या ठिकाणी ज्ञान आहे. मग तुम्ही म्हणाल की महाराज आम्ही पण गुरु केला पण आम्हाला तर ज्ञान झालंच नाही. आता परिसाचा गुणधर्म आहे लोखंडाचं सोनं करणं, पण गंजल जर लोखंड राहिला तर तो परिसाच्यामध्ये त्याच्यामध्ये काय येतं? विरोधक येतं ना, तो गंज लाईन मध्ये वायर मध्ये लाईन आहे पण इन्सुलेशन वर आहे त्याच्यामुळे करंट लागत नाही, सप्लाय इकडे तिकडे होत नाही. तसं गुरुचं केला पण आपण गंजलेले जर असो, आपण विकाराने गंजलेले आहे, आपलं मन जर गढूळ आहे तर आपल्याला गुरुचा बोध काय होणार आहे? नाही. निर्मळ जीवन काय करील साधन ते चित्त शुद्ध नाही ते तर बोध करेल. मग एखादा म्हणेल की महाराज कधी कधी असं होते की भांडण दीपक सर्व चांगलं आहे पण गुरुकडे गेल्यानंतर बोध होत नाही. तो ज्याला गुरु समजतो तो गुरु नसतो. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहून लोभी गुरु लालची शिष्य दोनों खेले डाव दोनों बिचारे डुमरे चढ़े पत्थर के नाम. जो ब्रह्मनिष्ठ आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे, जो स्वतः करून गेलेला आहे आणि दुसऱ्याला तारण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे अशा सद्गुरूला शरण गेल्यानंतर आपल्याला ज्ञान. ज्ञानासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धा पाहिजे. एकलव्य द्रोणाचार्यांकडे गेले, त्यांचा महिमा ऐकला की द्रोणाचार्य धनुर्विद्येमध्ये फार पारंगत आहे आणि म्हणून त्यांच्याकडे गेले. गुरु महाराज मला आपला शिष्य व्हायचं, मला ज्ञान द्या. द्रोणाचार्य म्हणाले तू कोणाचा मुलगा आहे? म्हणे मी भिल्लाचा मुलगा आहे, मी राजकुमारांचा गुरु आहे, मी आता हलकट लोकांचा गुरु नाही. द्रोणाचार्यानं त्या शिष्याचा एकलव्याचा धिक्कार केला पण एकलव्याच्या मनामध्ये त्या द्रोणाचार्याबद्दल अशी श्रद्धा होती की मी ज्ञान घेईल तर द्रोणाचार्याकडून घेईल, ना का द्रोणाचार्य मला ज्ञान दे. त्यांचा पुतळा तयार केला, मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीच्या ठिकाणी भाव ठेवला. हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई वै ज्ञाना अगुण अर्प अलग जो होई भगत प्रेम बस सगुण सोई. निर्गुण निराकार भगवंत सुद्धा दगडातून प्रगट होतो पण केव्हा? भगत प्रेम बस सगुण सोई. तो निर्गुण भगवंत सगुण साकार रूप घेतो. होय भक्ती केली तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. जसे इच्छा भाव असेल आपला तसा द्रोणाचार्याचा भाव होता. गुरु महाराज सोडू का मान? हा सोड बस असा. आणि गुरु महाराजांनी विचारायचं त्या मूर्तीला आणि सोडू का मान? बरोबर ऐकाले त्याचा भाव बरोबर असा पटायत झाला की हे जंगलामध्ये वनात फिरत असताना एक कुत्र होतं भपून भुंकत आलं. पांडवांचं पुत्र त्या एकलव्याच्या अंगावर. एकलव्यानं जेव्हा बाण मारले तर बाणानं तसा भाता भरताना त्या कुत्र्याला तोंड भरलं पण रक्त बाहेर तोंड गेलं नाही. ते कुत्र परत तिकडे गेलं. अर्जुन म्हणे गुरु महाराज हा काय केलं? कुत्र्याच्या तोंडामध्ये बाण आहे पण तोंडातून रक्त पडत नाही, हा कोण आहे? त्याला शोध करत करत गेले. पाहला तर एक तू कोण आहे? म्हणे कोणाचा शिष्य आहे? म्हणे गुरु द्रोणाचार्य. पांडव कौरव गुरुशी भेटले. म्हणे तुम्ही आमच्याशी भेट केला, याला ज्ञान विषय दिलं ना आम्हाला दिलं नाही. तुम्ही म्हणत होते की आम्ही हलकटाचे गुरु नाही, भारी भारी लोकांचे गुरु आहे आणि तुम्ही याला का ज्ञान देण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ ज्ञान दिलं.
आणि मग गुरु महाराज द्रोणाचार्य म्हणाले तुमचे गैरसमज होत आहे. पण आता अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी करायचं तर एकलव्याला म्हणतो कारवा ज्ञान म्हणजे तुमच्याकडून घेतलं म्हणजे माझ्याकडून ज्ञान घेतलं पण ज्ञानाची ना दक्षिणा तर राहिलीच काय. त्या ठिकाणी गुरुनं कपट केलं आणि त्याचा अंत काढून घेतला महाराज. पण एकलव्याला कशामुळे ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणून गुरुचं ज्ञान पण त्याच्यासाठी श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. मग ज्ञानानं काय होतो, ज्ञानी ज्ञान झालं म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. पण मी ब्रह्म हे सुद्धा मी देह हा जो देह आहे हा मी हे अज्ञान आहे, हे घातक आहे. पण मी ब्रह्म आहे, मी ईश्वर आहे हे त्याच्यापेक्षा घातक आहे काय. मग तुम्हीच काय ब्रह्म आहे. गुरु महाराजांनी तुम्हाला बोध दिला तुम्ही कोण आहे, ईश्वर आहे ना. काय नाव तुमचं, कृष्णा. कृष्णा काय आहे, कृष्णा काय नाम काय आहे, काय नाव तुमचं, शेषराव. शेषराव आहे, हाच आहे ना शेषराव. गण लावलेला पांढऱ्या दिसाला जाऊया. शेषराव काय नाम, नाम तोच ईश्वर. म्हणजे तुम्ही ईश्वर आहे की नाही. मग तुम्ही ईश्वर आहे बाकीचे काय होत आहे. अहम ब्रह्मास्मी, त्वम ब्रह्मास्मी, खंडितम ब्रह्मास्मी. विठ्ठल जळस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज मी दृष्टी नाही पाहिला. जिकडे पहा तिकडे तोच आहे. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक जसा मी म्हणजे मी देव हेही अज्ञान, हेही घातक आहे. आणि मी ईश्वर हेही घातक आहे. मग हरी रूप झाले, जानने हरपले आणि नेनाने ते गेले हरीचे नाही. जाननही हरपत आणि नेनानही हरपत काय. ही याला काय म्हणतात, ज्ञानाची विज्ञानात भाग परिवर्तन. जसं अज्ञान, ज्ञान आणि विज्ञान. तर ज्ञानातून आपल्याला पुढे जायचं आहे विज्ञानामध्ये. मग गुरु ते तर ज्ञानाने काय होतं, मी ब्रह्म, सर्व जगत ब्रह्म. मग जगत जर ब्रह्म आहे तर आपण द्वेष कोणाचा करा, निंदा कराल तर कोणाची करा. जे दिसते ते खरं आहे का खोटं आहे, दिसत ते खोट आहे. मग जे खोट आहे त्याची अभिलाषा आपण करू का, अनायसे त्याची आसक्ती सुटली. म्हणजे कारण दुःखाला कारण काय महाराज, दुःखाला कारण सर्वात जर कारण मुख्य काही असेल तर आशा आहे. आशे पाशी नाही सुख, आशे पाशी परम दुःख. आशा सर्वांशी कारण मुख्य दोष ते आशा. आशा उपजली भगवंताशी, मी वामनत्व आणले त्याशी. आशेने केले दीन देवाशी, कथा कैची इतरांची. भगवंताच्या मनामध्ये आशा निर्माण झाली. संपूर्ण जगानं ज्या भगवंतापुढे भीक मागावी तो भगवंत वामनाचं रूप घेऊन भीक मागायला बळीराजाकडे आला. कशामुळे, भगवान दत्तात्रयानं 24 गुरु केले. त्यातली एक पिंगला नावाची वेश्या केली, गुरु केली. आणि तिच्यापासून मंत्र घेतला, आशा ही परम दुःखम, नैराश्यम परम सुखम. कारण पिंगलेनं पाहिलं की विषय भोगासाठी मी एवढी वाट पाहिली, पण शेवटी आशेमुळे मला दुःख. इतका वेळ मी जर त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची वाट पाहिली असती तर तो भगवंत मला प्राप्त झाला असता. आणि तिच्या मुखातून निघालं, आशा ही परम दुःखम, नैराश्यम परम सुखम. आणि म्हणून आशा ही आपल्याला दुःखाला कारणीभूत आहे. आणि आशा का निर्माण होते, तर आशा आपल्याला निर्माण होण्याचं कारण आपल्याला ज्या वस्तूची आशा निर्माण होती ती वस्तू सत्य वाटते. आणि आशा अशी आहे, एक आशा जर पूर्ण झाली तर दुसरी आशा डोकं वर काढतेच.
निस्वो वष्टी शतम शती शतम लक्षा सहस्रम दिको लक्ष्य क्षिति पालताम क्षितिपति चक्रे शताम वांछति चक्रेशा असुर पतिर ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिव हरी पदम याशा अधिको गता. ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला वाटतं मला 100 रुपये तरी मिळावे. याला 100 मिळाले त्याला वाटतं 1000 रुपये तरी मिळावे. 1000 वाल्याला वाटतं लाख रुपये तरी मिळावे. लाख वाल्याला वाटतं मी कोट्याधीश तरी व्हावं. कोट्याधीशाला वाटतं मी सार्वभौम राजा तरी व्हावा. म्हणजे आशा त्याची वाढतच चालते आणि आशेमुळे मनुष्य पाप करतो. म्हणून सर्व दुःखाला कारणीभूत आशा आहे आणि आशा ही ज्ञानानंच नष्ट होते. म्हणून ज्ञानी आत्मदर्शन झाल्यानंतर आपल्या मनामध्ये आशा राहत नाही. आपण ज्याप्रमाणे गंगा नदी म्हणा जवरी वहाळ हळ जाऊन पवती गंगा जळ मग होऊन ठाकती केवळ गंगा. जोपर्यंत नाले आहे नदी आहे लेंडी नाला आहे अमुक आहे ढमुक आहे कुठपर्यंत आहे जोपर्यंत गंगेला मिळत नाही. एकदा गंगेला जाऊन मिळाला की तो गंगारूप झाला आणि गंगा सागराला जाऊन मिळाली की ती सागर रूप झाली. मग तिला प्रवाह आहे का? तिला सुख दुःखाचे किनाऱ्याचे घसडे आहे का? नाही. आणि तिला नाम आहे का? तिला रूप आहे का? तिच्या ठिकाणी असणारा गुण आहे का? नाही. देही ध्याता ध्यान त्रिपुटी वगैरे त्या पदाला गेले म्हणजे त्रिपुटीचा नाश होऊन जातो आणि ते चौथं पद प्राप्त होतं. मग त्या ठिकाणी ज्ञानी आत्मदर्शन अंत आत्मदर्शन झाल्यानंतर दर्शनी समाधान. मग दर्शन झाल्यानंतर आत्मदर्शन झाल्यानंतर माणसाला खरा समाधान प्राप्त होते, खरं सुख प्राप्त होते. आपल्याला जे विषयामध्ये सुख वाटतंय क्षणिक सुख आहे, हा सुखाचा भास आहे. पण परमात्मा सुख सच्चिदानंद सुख त्याला सर्व सुख म्हटलं आहे. असं सुख त्या भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर आत्मस्वरूप पाहिल्यानंतर आता कोठे धावे मन तुमचे चरण भाग गेला दिन गेला अवघा झाला मागील परिहार पुढे नाही सीन झाल्या दर्शन एक वेळा. एकदा का त्या भगवंताचं दर्शन झालं की भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया सेयंते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टे परावरे. त्या ठिकाणी संशयाचा नाश होतो. ज्या ग्रंथीनं आपण बांधल्या गेलो त्या ग्रंथीचं छेदन होतं आणि आपल्याला परमात्म्या सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून गुरुतेचं ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आखी द्यायचे. आपण ते संत सद्गुरूच्या ठिकाणी भाव ठेवावा. ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं. ज्ञान प्राप्त केल्यानंतर आता दसऱ्याचे दिवस आहे. आमच्या आया बहिणी या दसऱ्याच्या या नवरात्रात काय करता तुम्ही? घर झाडझूड करतील, रंग पेंटिंग करतील, भांडे कुंडे काढतील, सर्व घासून पुसून करतील. का बरं? तुम्ही अलमारी ठेवलेले असतात मग त्यांना घासण्याची काही गरज आहे का? अलमारीत जरी भांडे ठेवलेले असले तरी कळत न कळत कुठल्या तरी फटीतून त्याच्यावरती धूळ जाऊन बसते आणि त्याच्यावरती आवरण चढते. म्हणून त्याला घासावं लागतं. तसं ह्या देहरूपी द्या इमारतीला तर 9 दरवाजे आहे. कुठल्या तरी दरवाजातून कानातून नाकातून तोंडातून डोळ्यातून विकार धूळ मध्ये जाते आणि आपलं ते जे स्वरूप आहे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा आवरण तयार होतो. आणि म्हणून संत महात्मे काय करतात? मद निरंतर एक जाग होती. मद निरंतर नेहमी जाग करता. एकदा जाग करता का नाही? नेहमी जाग करता. कारण त्यांना माहित आहे की एकदा जाग करून हे जाग होणार नाही. तर त्याच्यासाठी नेहमी जाग करता. आणि म्हणून आपण जरी निस्ता अनुग्रह एकदा घेतला तरी आपण त्याच्या बरोबर सतत सत्संगात राहायला पाहिजे. आपण ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. आपल्याला गुरु महाराज 50% ज्ञान देता. महाराज अनुग्रह देत असताना सांगतात की मी तुम्हाला फक्त 50% दिलेलं आहे. हे 1.25 रुपयात तुम्हाला करायचं आहे. सांगतात की नाही? सांगितलं होतं का? मग 1.25 रुपया करायचं तर काही चाहनाने ग्रंथातून करायचं, काही सत्संग कीर्तनाच्या माध्यमातून करायचं आणि काही अनुभवातून प्राप्त करायचं. असं 1.25 रुपया आपल्याला करायचं आहे.
पण आपण काय करतो, मला तर जितके बौद्धिक लोक दिसतात का बोध करायच्या घ्यायच्या अगोदर तुम्ही वाणीला दिसतो, हो महाराज माळही होती तुमची, हा एकादशी धरत होते म्हणे, हा मग आता नाही आमची नीत एकादशी आहे, आम्ही काही खात नाही. नास्तिकता तयार होत झाली बोध घेतल्यावर की तुमच्या एकादशी किती लोकांच्या धरतात तुम्ही एकादशी राहते तुमची. गुरु महाराजांनी सांगितलं होतं, आजारी पडले तर 8 दिवस डॉक्टरनं सांगितलं की जेवला कधी तर मरशी, 8 दिवस खात नाही आपण. आणि एक एकादशी धरत नाही, का धरत नाही? हरिपाठ घेता बाबा तुम्ही? नाही कधी कथा कीर्तन काही आपल्या जीवनात काही साधना आहे का? नाही. मग आपल्याला शास्त्रप्रचिती गुरु महाराजांनी तर सांगितलं, पण त्याच्याबरोबर शास्त्रप्रचिती आली पाहिजे ना, त्याच्याबरोबर आत्मप्रचिती आली पाहिजे. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती ह्या तिन्ही प्रचिती ज्यावेळेस एक होतील त्यावेळेस ते ज्ञान पक्क. गुरुनं सांगितलं काही आपल्याला अनुभवाला येतं, काही शास्त्र सांगतं काही, त्याचा मेळ बसतो का? नाही. जर गुरु महाराज हरिपाठ घेणाऱ्यानं विचार करावा की माऊली म्हणतात की देवाच्या द्वारे भाषण वरी त्याने मुक्तीची हरी साधलेल्या, मग आपण किती तास बसलो देवाच्या समोर, किती तास बसतो? बसले की कधी मंदिरात तुम्ही एखादी मुक्ती मिळाली का? मग माऊलीचं म्हणणं खोटं आहे? माऊली जर म्हणता की देवाच्या द्वारात एका क्षणाच्या मुक्त्या मिळतात, मग आपण जे करतो ते योग्य आहे का अयोग्य आहे? आपल्याला देव कोणता ते कळत नाही, तो क्षण कोणता, तो द्वार कोणता हे कळत नाही, त्याचा कधी विचारपूस आपण करत नाही की महाराज असं तर आहे मग आम्हाला हे का कळत नाही, असं कधी विचारलं का कोण्या महाराजांना? महाराज लोक आले की त्यांची सेवा करायची, चहा पाजायची, दूध पाजायची, दक्षिणा द्यायची, त्यांना फुकाचं नको देत जा, त्यांना घसडे महाराज चांगले, हे कसं ते कसं काय? लक्षात ठेवा, आता कोणी गुरु महाराज असो, मी असो, कोणी असो, फुकाचं त्यांना द्यायचं नाही, हे कसं आम्हाला सांगा. जर ज्ञानेश्वर महाराज म्हणता हरीच्या आदासा हरिदाई दिशा, एकनाथ महाराज म्हणता, मग आम्हाला तर ज्या दिशेत हरी दिसतच नाही, का दिसत नाही? कसा काय तो काय भानगड काय हे विचारायला पाहिजे ना. असो, झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी, बाबूसिंग महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. जाता आता एकच भगवंताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की हे भगवंता तिथं मुक्तच आहे, तरी सुद्धा परमेश्वर आमचं सर्वांचं पुण्य घेऊन त्यांना सद्गती प्राप्त देव करो, त्यांना मुक्ती देव, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. पुनश्च तुम्हा सर्वांच्या चरणी, बाबूसिंग महाराजांच्या चरणी वाक्पुष्परूपी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. जर ते चुकलं असेल